नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी। ही भाजी 10 ते 15 मिनिटात कुकरमध्ये झटकीपट अशी होते। तुम्हाला 2-2 3-3 भांडे भरवायची गरज लागत नाही। बघू शकता तुम्ही, अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते। ही भाजी 3 ते 4 माणसांसाठी पुरेशी आहे। बघू शकता इथे मी सर्व करून घेतलेली आहे ही भाजी। चला तर आपण या भाजीच्या साहित्याकडे वळू। इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर इथे मी अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी मी रात्रभर मसूर भिजत घातले होते। हे पाव किलो एवढे मसूर आहेत। त्याला 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून आणि मग भिजत घातले होते रात्रभर। त्यानंतर मी इथे 3 ते 4 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। 2 ते 3 टोमॅटो कापून घेतलेले आहेत बारीक। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे। तुम्ही आवडत नसेल तर बटाटा स्किप देखील करू शकता। त्यानंतर मी इथे अद्रक लसूण देखील घेतलेला आहे, पण त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे। त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मसाल्यामध्ये मी तिखट मीठ घेतलेलं आहे। इथे मी मीठ घेतलेला आहे चवीनुसार 1 ते 1.5 चम्मच। त्यानंतर मी इथे थोडासा पावभाजी मसाला घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतलेला आहे आणि ही धनिया पावडर आहे, कोरिएंडर पावडर। त्यानंतर थोडीशी हळदी आणि 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट आणि हे जिरा पावडर आहे। अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे आपल्या भाजीसाठी। बघू शकता तुम्ही, हे मसाले मी वापरलेले आहेत। त्यानंतर मी इथे 3 मिरच्या कापून आणि त्यामध्ये अद्रक आणि लसूण कुटून घेणार आहे बारीक। बघू शकता तुम्ही, अद्रक लसूण देखील घेतलेला आहे मी। 1 इंच अद्रक आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडे 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने देखील मी यामध्ये कुटून घेणार आहे। त्याने चव अगदी छान लागते। तुम्हाला हवं असेल तर या भाजीत तुम्ही खडे मसाले देखील यूज करू शकता, पण मी यामध्ये पावभाजी मसाला वापरलेला आहे, त्यामुळे मी खडा मसाला स्किप केलेला आहे। त्यानंतर मी इथे मसाला तयार झाल्यानंतर कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी 1.5 ते 2 पळे तेल टाकून घेणार आहे। ते तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात जिरं आणि राई घालून घ्यायची आहे। तुम्ही हिंग देखील ऍड करू शकता, मी हिंग घातलेलं नाही आहे। मी इथे जिरा आणि राईचीच फोडणी देणार आहे। त्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि जे आपण वाटण केलेलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं, ते मी वाटण इथे घालून घेणार आहे। रेडीमेड पेस्ट आपल्याला वापरायची नाही आहे अद्रक लसणाची, त्याने टेस्ट अगदी वेगळी येते, छान येत नाही। आपल्याला फ्रेश जिंजर गार्लिक पेस्ट वापरायची आहे। त्यानंतर मी इथे कांदा देखील टाकून घेणार आहे। कांदा आणि अद्रक लसणाची पूर्ण स्मेल जाईपर्यंत आपल्याला कलसून घ्यायचं आहे। कच्चा स्मेल जाईपर्यंत आपल्याला हे कलसून घ्यायचं आहे व्यवस्थित, घाई करायची नाही आहे। कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण इथे बाकीचा सुद्धा ऍड करून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटं कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो देखील घालून घेणार आहोत आणि बटाटा देखील ऍड करणार आहोत। हे देखील व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं कलसून घ्यायचं आहे तेलावर। त्यानंतर मी इथे सगळे मसाले टाकून घेणार आहे। हे मसाले देखील छान असे परतून घ्यायचे आहे आपल्याला तेलात। इथे तुम्ही तेजपत्ता देखील ऍड करू शकता, तेजपत्त्याने सुद्धा भाजी खूप छान लागते। माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी घातलेला नाही आहे। त्यानंतर मी इथे मसूर घालून घेते। मसूर टाकल्यानंतर देखील पुन्हा आपल्याला मसाल्यामध्ये पूर्ण भाजी कोट करून घ्यायची आहे, मसाला पूर्ण कोट करून घ्यायचा आहे भाजीला। बघू शकता तुम्ही, छान अशी कलसून घ्यायची आहे भाजी 2 ते 3 मिनिटं।
त्यानंतर आता मी यामध्ये पाणी ॲड करून घेते। इथे मी 1 ते 1.5 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला ह्याच्यात पाणी टाकल्यानंतर 10 मिनिटं आपल्याला गॅसवर कुकरमध्ये शिट्टी लावून घ्यायची आहे। जवळपास 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ही भाजी रेडी होते, अगदी 10 मिनिटात। बघू शकता तुम्ही 10 मिनिटं झालेले आहेत। ही अशी आपली भाजी झालेली आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते। बघू शकता तुम्ही, ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। आणि अशाच प्रकारे तुम्ही मुगाची, सफेद वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची देखील तुम्ही अशी भाजी करून बघू शकता। खूपच छान आणि उत्तम लागते। तुम्हाला जर माझी अख्खा मसूरची भाजी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करून सांगा तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली। मिळू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।